काय झाले पाहता क्षणी आले ना तोंडाला पाणी. जर तुम्हाला ही रबडी अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होत असेल तर काहीच हरकत नाही. जिथे आपल्याला रबडी बनवायला तास, दीड तास, 2 तास लागतात, तिथे आज आपण फक्त 10 ते 15 मिनिटात कमीत कमी वेळेमध्ये छान अशी रबडी बनवणार आहोत. त्याचे टेक्स्चर म्हणसाल तर अगदी दाटसर आहे बरं का, आणि टेस्ट तर खूपच छान आहे. मग अशा काही टिप्स आहेत ज्यामुळे तुम्ही जर तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर त्याचा जुगाड काय करणार ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर चला, नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे आपल्याच किचन म्हणजेच अश्विनीज किचनमध्ये. तर आज आपल्या किचनमध्ये दाटसर अशी परफेक्ट रबडी बनवणार आहेत, पण तीही रबडी फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये बरं का. जिथे तास 2 तास लागतात तिथे 15 मिनिटात बनवून तयार करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका. खूप साऱ्या टिप्स आहेत जे एखादी वस्तू नसेल तर काय वापरायचे ते सुद्धा सांगणार आहे. चला सुरू करूया. त्यासाठी मी इथे अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेले आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घेतले तरी चालेल. 2 ब्रेड घेतलेले आहेत. 4 चमचे एवढे मिल्क पावडर घेतले आहेत. आता मी मिल्क पावडर ना मोठ्या वाटीमध्ये घेतली आहे. 5 चमचे एवढी साखर घेतलेली आहे. 1 ते 1.5 चमचा एवढी वेलची पावडर, 10-15 बदाम छान बारीक कट करून घेतलेले आहे. तुमच्याकडे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट घ्या. थोडे केसर घेतले आहे. आता केसर नसेल तर काय करायचे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते. गॅस चालू करून त्याच्यावर कढई ठेवूया आणि कढईमध्ये हे अर्धा लिटर दूध आहे ते टाकून घेऊया. जर तुम्हाला इथे दुधाची क्वांटिटी वाढवायची असेल तर वाढवू शकता, आणि दुधाची क्वांटिटी वाढवली की इथे तुम्ही ब्रेड आणि मिल्क पावडरची सुद्धा क्वांटिटी वाढवावी लागेल बरं का. आता जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर काय करताल, मिल्क पावडर नसेल तर तिथं तुम्ही ना त्याच्या जागी दुधाची साय वापरा, अर्धी किंवा एखादी वाटी. जी तुमच्याकडे शिल्लक असेल ते दुधाची साय काढून घ्या. आता इथे छान असे दूध गरम होत आहे, तो पण आपण इथं ब्रेडचे साईडचे जे भाग आहे ना तो कट करून घेऊया. कट यासाठी करायचा आहे की याचा कलर ना हा डार्क असतो, आणि जर आपण हे दुधामध्ये टाकलं ना तर आपल्या दुधाचा कलरसुद्धा बदलू शकतो. त्यामुळे फक्त आपल्याला याचा वाईट भाग घ्यायचा आहे. आता याचा इथे एक मिक्सर जार घ्यायचा, याचे तुकडे करायचे आणि हे ब्रेड त्यामध्ये छान असे फिरवून बारीक करायचे आहे. आता इथे जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही 1 कप एवढी साई दुधाची वापरली तर इथे तुम्ही 3 ते 4 ब्रेडचा वापर करा, म्हणजे कसे टेक्स्चर दाटसर लवकर होईल. तुम्ही पाहू शकता छान असे इथे ब्रेड बारीक झालेले आहे. तोपर्यंत दुधाला सुद्धा छान अशी उकळी आली. साय आता एका साईडला सारून घेऊया आणि हे दूध जे गरम झालेलं आहे ना या मिल्क पावडरमध्ये टाकून घेऊया आणि छान असे मिक्स करूया. जसे मी तुम्हाला अगोदर सांगितले, मिल्क पावडर नसेल तर तुम्ही इथे 1 कप एवढी दुधाची किंवा एखादी वाटी एवढी दुधाची साय वापरू शकता. त्यामुळे सुद्धा खूप छान असा दाटसरपणा येतो बरं का. आता इथे माझ्याकडे मिल्क पावडर होती म्हणून मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे. बोलत बोलत मिल्क पावडर छान मिक्स झाली. आता हिला साईडला ठेवून देऊया आणि दुधाला छान उकळी आलेली आहे. दूध खाली चिटकू नये म्हणून एकसारखे ढवळत राहा. पण इथे आपल्याला ही रबडी बनवण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिटं लागतात. जिथे आपल्याला 1, 1.5, 2 तास लागतात ना, आज तिथे आपण फक्त कमी वेळेमध्ये बनवणार आहेत. आता इथे ब्रेडचे जे बारीक केलेला चुरा होता तो मी याच्यामध्ये ॲड केला. याने काय होते, टेक्स्चर पटकन घट्ट व्हायला सुरू होते आणि छान रबडीला टेक्स्चर रवाळ असे येते. आता जसे मी तुम्हाला मगाशी सांगितले, जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर दुधाची साय वापरायची आणि ब्रेडचे प्रमाण थोडे वाढवायचे. बरोच आता मी इथे केसर टाकले. छान उकळी आल्यावर काय होते आणि कलर पटकन बदलतो दुधाचा. आता केसर तर ह्याला तर ऑप्शन नाहीच बरं का, शक्यतो टाकाच. पण जरच नसेल तर तुम्ही इथे ना अर्धा चमचा एवढा हळदीचा वापर करा. त्याने सुद्धा कलर छान येतो आणि आयुर्वेदिकसुद्धा आहे. छान एकदा व्यवस्थित मिक्स झाले की मिल्क पावडर याच्यात टाकायची. आता मिल्क पावडरच्या जागेला दुधाची साय वापरणार असाल तर चांगली फेटून घ्या आणि ती याच्यामध्ये टाकून घ्या. व्यवस्थित ह्याला छान उकळी येईपर्यंत छान मस्तपैकी हलवत राहा. खाली चिटकायला नको, आणि वरती जी साई येते ना ती हलक्या हाताने मोडत राहा. त्यामुळे सुद्धा आपल्या इथे छान असे रबडीला टेक्स्चर येते रवाळ. आता छान व्यवस्थित मिक्स करून तुम्ही पाहू शकता केसरमुळे याचा कलर पटकन बदलायला सुरू झालेला आहे. पण जर तुम्ही इथे हळदी पावडरचा वापर करत असाल तर त्याचा कलर पटकनच बदलला जातो. आता जसं मी तुम्हाला इथे दाखवले तसा केसरचा छान असा येलो कलर बदललेला आहे, मस्तपैकी आलेला आहे. केसरनी त्याचा कलर सोडायला चालू केला आहे. आता इथे हळद वापरल्यावरती समज तुम्हाला सेम असेच दिसेल बरं का कलरसुद्धा. छान व्यवस्थित एकदा हलवून घ्या. दूधसुद्धा छान असे दाट व्हायला सुरू झालेले आहे. जसं मी तुम्हाला इथे दाखवते त्याचे टेक्स्चर असे रवाळसुद्धा झालेले आहे बरं का. आता इथे फक्त आपल्याला 7 मिनिट झालेले आहेत, तर बाकीचे 8 मिनिट आणखी आपले बाकी आहेत. 2 ते 3 मिनटं असे छान आपण हलवून घेऊया. 2-3 मिनटानंतर आणखी दूध घट्ट झालेले आहे, याचे टेक्स्चर आणखी रवाळ झालेले आहे. तर मी इथे सारखे हलवत आहे ज्यामुळे आपल्या कढईला खाली चिटकायला नको आणि छान अशी आपली रबडी
छान तयार होईल. जर खाली चिटकले तर त्याचा वास आपल्या रबडीमध्ये येईल, त्यामुळे एकसारखे छान असं हलवत राहायचं. आणखी 2 मिनिटानंतर इथे छान असे घट्ट झालेले आहे, म्हणजे इथे रबडी बऱ्यापैकी आपली बनवून तयार झालेली आहे. साखर आपण लगेच घातलेली नाही, कारण साखर पाणी सोडते, त्याच्यामुळे लवकर आपले दूध आटणार नाही आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला ना दूध छान असे टेक्स्चर रवाळ होईपर्यंत घट्ट होईपर्यंत छान असे आटवून घ्या आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये साखरेचा वापर करणार आहोत. आता इथे छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी याच्यामध्ये साखर टाकली आहे. आता साखर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढे गोड हवे ना त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता. इथे मी 5 चमचे साखरेचा वापर केलेला आहे. छान मिक्स केलेला आहे. मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा एवढी वेलची पावडर टाकली, तीसुद्धा छान अशी मिक्स केली आणि साखर पूर्ण मेल्ट झाल्यानंतर आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून एकदा छान असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे चारी बाजूनी. आणि गॅस बंद केल्यानंतरच आपण याच्यामध्ये पुढची प्रोसेस म्हणजे ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत. आता छान असे ड्रायफ्रूट घातले. मी याच्यातले थोडे ड्रायफ्रूट साईडला काढून ठेवले आहेत वरती डेकोरेशनसाठी. छान एकदा रबडी व्यवस्थित हलवून घेऊया. टेक्स्चर पाहू शकता सुंदर आलेले आहे. आता याला थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर आपल्याला याची पुढची प्रोसेस करायची आहे. तर थंड होण्यासाठी साधारण 5 ते 10 मिनिट लागतात, पण आपली इथे रबडी फक्त 15 मिनिटामध्ये बनवून तयार झालेली आहे. चला आता आपली रबडीसुद्धा थंड झालेली आहे. रबडीला सर्व करून दाखवते. थंड झाल्यामुळे त्याचे टेक्स्चर किती छान येत आहे तुम्हाला मी इथे दाखवते. पाहू शकता किती सुंदर आपली रबडी बनवून तयार आहे अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये. जर एखादी वस्तू नसेल तर त्याचा जुगाड तुम्ही काय करू शकता ह्यासुद्धा मी तुम्हाला इथे टिप्स दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्ही घरी आता इझिली ही रबडी बनवू शकता. आता बाहेरून आणायची गरज नाही आहे. जास्त दुधाचा वापर करायची सुद्धा गरज नाही आहे. छान रबडी तयार झालेली आहे. ड्रायफ्रूटनी व्यवस्थित सजवून घ्या. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते ड्रायफ्रूट टाका. बरोबरच इथे मी केसर टाकलेले आहे. नसेल तर नाही टाकले तरी चालेल, ऑप्शनल आहे. आता ही रबडी आपल्याला फ्रीजला स्टोअर करून ठेवायची आहे. पण मी तुम्हाला इथे सुरुवातीला चमच्यामध्ये घेऊन टेक्स्चर दाखवते. आहे ना अगदी बाहेरून आपण रबडी आणते तसं. तर अशी रबडी बघा बनवायला एवढी सोपी आहे. आपल्याला अगोदर सुरुवातीला खूप अवघड वाटते बरं का, पण बनवायला गेल्यानंतर अगदी इझिली तुम्ही परफेक्ट प्रमाणात बनवू शकता. आता रबडी तर बनवून तयार आहे. आता हिला आपल्याला अर्ध्या ते 15-20 मिनिटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी फ्रीजला ठेवायची, ज्यामुळे ती थंड होईल आणि खायला खूप छान लागेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.